गिरीश महाजनांचं एकूण जर तुम्ही वक्तव्य बघितलं तर हा प्रश्न उठणार नाही। गिरीश महाजनांनी स्पष्ट केलंय या ठिकाणी जे 90 गुरु आहेत त्यांचा 300वा शहीदी दिवस हा संपूर्ण देशामध्ये साजरा केला जात होता। महाराष्ट्राने त्या संदर्भात गुरु तेग बहादूरजी यांच्या या शहीदी समारोहाकरता मोठे मोठे कार्यक्रम घेतले। देशातले मोठे कार्यक्रम महाराष्ट्रात झाल्यामुळे अर्थातच पंजाबमधनं एक निमंत्रण हे गिरीश भाऊंना आलं होतं की या ठिकाणी आम्हाला महाराष्ट्र सरकारचा गौरव करायचा आहे। त्यामुळे ते त्या ठिकाणी गेले होते, त्यांनी दर्शन घेतलं आणि या कार्यक्रमाच्या पाठीशी कोण आहेत किंवा तिथे कोणाचा फोटो लागलाय, एकतर तिथे गुरुमुखीमध्ये सगळं लिहिलं होतं, त्यामुळे त्याची कल्पना नव्हती। अतिशय थोडा वेळ गिरीश भाऊ त्या ठिकाणी होते आणि त्यांचं संपूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर त्या ठिकाणी त्यांनी शीख समाजाचा गौरव केलेला आहे आणि भारताच्या वाटचालीत शीख समाजाचं योगदान, शीख समाजाला संपूर्णपणे मुख्यधारेमध्ये आणण्याकरता भारत सरकारने केलेलं योगदान आणि पंजाबमध्ये जे काही ड्रग्सचा वाढता प्रश्न आहे या संदर्भात त्यांनी कमेंट केलेला आहे। मला असं वाटतं की याला दुसऱ्या कुठल्याही पद्धतीनं बघण्याची गरज नाही। त्याच्या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। तुम्ही मला फिरवून फिरवून विचारलं तरी त्यांचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय, त्यापेक्षा जास्त स्पष्टीकरण मला देण्याची आवश्यकता वाटत नाही। मुंबई महापौरची ऑफिस बरोबरच पुणे महापौर बीएससी आणि तुमच्या मुख्यमंत्र्यांची स्वतःची जी ऑफिस आहे ती एक ईमेल आली आहे बॉम्बने उडवून देण्याची। असले ईमेल येत असतात, आले तर ते आम्ही गांभीर्याने घेतो। त्याचा पूर्ण तपास मुंबई पोलीस करतायत, पण साधारणपणे अशा प्रकारचे ईमेल हे आतापर्यंत असा अनुभव आहे की ते हॉक्स असतात, ते चुकीचे असतात। तथापि कोणी ईमेल केला तरी कोण आहे हे शोधून काढणं काम आहे, ते होत आहे। पश्चिम बंगालमध्ये टीएमसी फुटते, त्या पद्धतीने महाराष्ट्रात अनेक पक्ष फुटले होते, त्याच धर्तीवरती फुटताना पाहायला आणि ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी काँग्रेसमध्ये विलीन होणार असंही कळतंय। त्यावरच राऊत म्हणतात की अजित पवारांकडे विलीन होण्याऐवजी काँग्रेसमध्ये विलीन व्हा, काय होईल? मला अजून राऊत का विलीन झाले नाहीत हे समजलेलं नाही। त्यांनी त्यांच्या विलीनीकरणाचा मुहूर्त काढावा, इतरांचा मुहूर्त कशाकरता काढतात? ते आपले महाराष्ट्रातले नेते आहेत, महाराष्ट्रावर बोलावं, जगभरावर कशाला बोलावं आपण? साहेब, ठाण्यामधला एक व्हिडिओ व्हायरल होतोय, एक वयोवृद्ध जो व्यक्ती आहे ते कचरा टाकू नको असं एका ओला चालकाला सांगत असल्यामुळे त्या ओला चालकाने त्यांना मारहाण केलेली आहे। अत्यंत गंभीर प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावरती आणि समाज माध्यमांवर कचरा करू नको म्हणून ते अतिशय गंभीरच आहे। या संदर्भात कडक कारवाई करण्याचे आदेश हे आपण दिलेले आहेत आणि निश्चितपणे अशा प्रकारच्या प्रवृत्तींना ठेचण्याचंच काम होईल। मागच्या कर्जमाफीतून जे लोक शेतकरी वंचित आहेत त्याच्या संदर्भात काल कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, मात्र जी आर कधीपर्यंत येईल किंवा काय याच्यामध्ये काही याला अजून एक ज्यांनी जुनं कर्ज घेतलं त्यांचं कर्ज माफ होणार नाही असं पहिल्यांदा सांगतो की या संदर्भात सगळे डिटेल्स देण्याकरता आम्हाला इलेक्शन कमिशनने बंदी घातलेली आहे। तथापि प्रेस नोट काढायला बंदी नव्हती, म्हणून प्रेस नोटच्या माध्यमातून सगळे डिटेल आम्ही दिलेले आहेत। ते जर नीट वाचलं तर सगळे कन्फ्युजन दूर होतील। 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपण करतो। यामध्ये ज्या लोकांनी यापूर्वी कर्ज घेतलेलं आहे, जे थकीत आहेत, असे सगळे लोक आपण कव्हर केलेले आहेत। केवळ 2020ला ज्यांना कर्जमाफी मिळाली आणि जे पुन्हा थकीत आहेत असं दाखवत आहेत किंवा झालेले आहेत, यांच्या संदर्भात काही रेस्ट्रिक्शन आपण टाकले आहेत। तो नंबरही मोठा नाही आहे। मला असं वाटतं की 9-10 लाख अशा प्रकारचे शेतकरी आहेत, त्यांनाही कर्जमाफी मिळणारच आहे। पण वारंवार म्हणजे 17ला मिळाली, 20ला मिळाली आणि पुन्हा 26ला, तर यातनं बँकिंग हे पूर्णपणे कोलॅप्स होईल आणि